नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत। 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। नाशिकच्या शहरातील अनेक भागांमध्ये हे धक्के बसलेले आहेत। नागरिकांनी मात्र घाबरू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलं। गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात। नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरं तर नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, अधिकची अपडेट काय? मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि प्रामुख्याने सुरगाणा, पेठ, दिंडोरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचं आपण बघितलेलं आहे। आणि काही ठिकाणी शेतजमिनीला तडे गेलेले आहेत, काही घरांना तडे गेलेले आहेत, काही घरांची पडझड झालेली आहे। अशा पद्धतीची परिस्थिती असताना काल रात्री जवळपास 10 वाजता नाशिक शहरामध्ये काही भागातील जे आहे इथे हे भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे। जवळपास 4 ते 5 सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवत होते अशी माहिती प्राथमिक हे मिळालेली आहे। शहरामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्या पद्धतीने गेल्या 10-15 दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधील एक टीम जी आहे ती नाशिकमध्ये दाखल झालेली होती। दिंडोरी, पेठ, सुरगाणा या परिसरामध्ये जे भूकंपाचे एकूणच केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या संदर्भात जे अभ्यास असेल किंवा पाहणी असेल या टीमकडनं केली जात आहे। पण काल रात्री उशिरा शहरामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के हे जाणवलेले आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने प्रशासनाने सुद्धा नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात जी माहिती आहे ते प्रशासनाकडनं घेणं हे चालू आहे। आणि जी टीम या सगळ्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी नाशिकमध्ये आलेली आहे त्या टीमकडनं या सगळ्या संदर्भात आता म्हणजे एकूणच काय माहिती दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार। अगदीच किरण, खरं तर या भूकंपाचं केंद्र समजू शकलंय का आणि मग प्रशासनाकडून कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते? प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये म्हणजे सुरगाणा परिसरामध्ये या भूकंपाचे केंद्र आहेत असं माहिती जी आहे ती प्रशासनाकडनं हे देण्यात आलेली आहे। मागच्या 10-15 दिवसांपासून सुरगाणा, दिंडोरी, पेठ या परिसरामध्ये भूकंप जाणवत आहेत आणि या सगळ्या संदर्भात अभ्यास किंवा पाहणीसाठी एक केंद्राची टीम देखील नाशिकमध्ये आलेली आहे। आता शहरात सुद्धा अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात या टीमकडनं नेमकं काय माहिती आता दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सुदैवाने या सगळ्या भूकंप असेल किंवा या सगळ्या गोष्टीमुळे कुणाचीही जीवितहानी झालेली नाहीये, पण काही घरांची पडझड झालेली आहे, शेतजमिनींना तडे गेलेले आहेत, आर्थिक नुकसान मात्र झालेलं आहे आणि त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने वारंवार केलेलं आहे। आणि जी टीम अभ्यास करण्यासाठी आलेली किंवा पाहणी करण्यासाठी आलेली त्यांच्याकडनं काय माहिती दिला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदीच किरण, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।